नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत कोकणातील एक झणझणीत पारंपरिक रेसिपी सुकट फ्राय. ही रेसिपी माशांच्या प्रेमिकांसाठी खास आहे. चला तर मग बघू आपण कसे. पहिले तर सर्वप्रथम आपण सुकट भाजून घेतोय. सुकट साफ करून घ्यायची आणि नंतर त्याला भाजायचे तव्यावर. थोडंसं लालसर झाली की सुकट आपल्याला धुवून घ्यायची आहे. सर्वप्रथम तिला प्रॉपरली भाजून घ्यायचे. आणि सुकट ही कोकणातल्या लोकांसाठी खूप लोकप्रिय असं हे आहे. कोकणातील लोक नेहमीच सुकट खातात. तर आता आपण सुकट भाजून घेतलेली आता ती पाण्यामध्ये टाकत आहोत. जेणेकरून त्यातले जो कस असतो तो निघून जाईल. सुकट आपण आता धुवून घेऊ. सुकट धुवून घेतल्यावर आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे. आणि ती अशी ठेवून द्यायची. त्यातलं पाणी जे आहे सगळं ते जिरपेपर्यंत आपण कांदा वगैरे कट करून घेऊ. कांदा, टोमॅटो आणि कोशिंबीर आपल्याला लागेल. सर्वप्रथम आपण आता कोथिंबीर कट करत आहोत. तसेच टोमॅटोही कट करत आहोत. आपल्याला एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर लागेल. तिला आपल्याला बारीक चिरून घेतले. आपण आता कांदाही आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला कांदा वगैरे कट करून झालेला आहे. तर आता आपण कढई घेऊ आणि त्याच्यामध्ये तेल टाकू गरम करण्यासाठी. दोन चम्मच तेल सफिशियंट आहे. आपलं सुकट आता गरम तेलामध्ये टाकायचे. तर आपण तेल गरम करून घेत आहोत. आता आपण सुकट टाकत आहोत तेलामध्ये फ्राय करण्यासाठी. त्यातलं पाणी सगळं आपण काढून घेतलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व सुकट टाकलेली आहे कढईमध्ये. तिला आपल्याला परतायचं आहे. आता सुकटमध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर टाकणार आहोत. थोडंसं पहिले त्याला गरम होऊ द्यायचं. जेणेकरून सुकट कच्ची राहणार नाही. आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. 2 चम्मच मीठ पुरेसे आहे एवढ्या सुकटसाठी. तसेच आपण आता हळद टाकतोय 2 चम्मच. लाल मसाला, गरम मसाला, आता आपण त्याला मिक्स करत आहोत.
कोकणामध्ये सुकट आणि तांदळाची भाकर हे लोकप्रिय असं खाद्य आहे. बरेच लोक सुकट आणि तांदळाची भाकर खातात आणि हे झटपट बनणारं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये आपण सुकट आणि भाकर तयार करून खाऊ शकतो. आता आपण कोथिंबीर ॲड करत आहोत. टोमॅटो टाकला आणि तसंच कांदे आपण टाकू आणि आता आपण परत याला परतून घेऊ. बस अशा प्रकारे आपली झणझणीत सुकट खाण्यासाठी आपल्याला तयार झालेली आहे. तर अशाच चांगल्या झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा. तर भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये.